मित्रांनो, एकदा तुम्ही माझा प्लॉट बघा. चारी बाजूनं जर तुम्ही बघितलं तर माझा प्लॉट चारी बाजूनं असा वट्यासारखा झालेला आहे. एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो, 4 फवारणी करून या ठिकाणी झालेलं आहे आणि प्लॉटचा जो सामान्य भाग आहे तो असा पुरा आपल्याला एकदम सारखा या ठिकाणी दिसतोय. कपाशीला एवढे फुलं फांदी या ठिकाणी आलेले आहे. मी तुम्हाला 2 मिनिटासाठी कपाशी दाखवतो आणि त्यानंतर जे महत्वाचे काम आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, 4 बाय 1.5चं अंतर जे आहे ते अंतर या ठिकाणी या कपाशीनं गाठून घेतलेलं आहे. संपूर्ण शेतामध्ये बघा, तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे की चारी मेर जे कपाशी आहे, कपाशीची हाईट आहे ती हाईट आपल्याला सर्व हाईट सारखे आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि मधामध्ये जर बघितलं तर तुम्ही पानाचे कपाशीचे शेंडे आहे ते शेंडे या ठिकाणी पाहू शकता. आणि कपाशीला जो माल लागलेला आहे, जे बोंड कपाशीला लागलेले ते बोंड पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला मी खाली बसून माझ्या प्लॉटची जे कपाशीचे जे बोंड लागलेले आहे ते बोंड या ठिकाणी दाखवणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, या ठिकाणी बरेच बोंड आपल्याला लागताना या ठिकाणी दिसत आहे. आणि बघा, कपाशीच्या फांद्या आहेत त्या कपाशीच्या फांद्या बघा, अतिशय छान या ठिकाणी आपल्याला कपाशीची जे क्वालिटी आहे ते क्वालिटी या ठिकाणी दिसते. शेतकरी मित्रांनो, एवढ्या भर उन्हामध्ये मी या ठिकाणी व्हिडिओ करतोय. शेतकरी मित्रांनो बघा, आता या कपाशीचे फांदे आहेत ते कपाशीचे फांदे बघा, आता या फांदीला किती बोंड आलेले ते बघा शेतकरी मित्रांनो. आणि इकडच्या साईडला पण बघा, एवढे जबरदस्त या ठिकाणी बोंड आलेले. आता मी तुम्हाला या कपाशीचा जे बोंड आले ते बोंड या ठिकाणी दाखवणार आहे. हे बघा, आता ही जी कपाशी आहे या कपाशीचे फांदे बघा किती लंबे लचके या ठिकाणी तुम्हाला दिसते. नमस्कार, मी विनोद सानंसे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता ज्या प्लॉटमध्ये मी उभा आहे या प्लॉटमध्ये जवळपास हे जे कपाशी तुम्ही या ठिकाणी पाहताय, कपाशीचं पीक जवळपास 70 ते 80 दिवसाचं या ठिकाणी झालेलं आहे. आणि या 70-80 दिवसामध्ये आपल्याला महत्वाची कामं या ठिकाणी करायची. तर आपल्याला ते महत्वाची कामं कोणती, अशा 70 ते 80 दिवस झाल्यानंतर आपल्या कपाशी प्लॉटमध्ये आपल्याला कोणकोणती कामं करणं पडतात आणि कोणकोणती फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची, असं संपूर्ण नियोजन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल लवकर सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबचं बटन खाली दिलेलं आहे, त्या बटनावरती ओके करा आणि या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, ज्या प्लॉटमध्ये मी उभा आहे आता 70 ते 80 दिवसामध्ये माझ्या खांद्यापर्यंत ही कपाशी या ठिकाणी तुम्ही पाहताय. आणि कपाशीची जे क्वालिटी आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. शेतकरी मित्रांनो, कपाशीची क्वालिटी एवढी जबरदस्त या ठिकाणी आहे की कपाशीला फळ फांदी एकदम जबरदस्त या ठिकाणी लागलेली आहे. तर बघा, आता आपली कपाशी 70 ते 80 दिवसामध्ये आपल्याला कोणकोणती कामं करणं पडतात. तर पहिलं काम बघा, आता जे कपाशी आहे आपली, आता ह्या कपाशीचा जे अंतर आहे, कपाशीचं अंतर जवळपास आम्ही या ठिकाणी ठेवलंय 4 बाय 1.5चं. शेतकरी मित्रांनो, 70 ते 80 दिवसामध्ये हे 4 बाय 1.5चं जे अंतर आहे, आता माझ्या प्लॉटमध्ये हे अंतर पूर्ण या ठिकाणी एकमेकाला भिडून गेलंय. तर शेतकरी मित्रांनो, अशा स्थितीमध्ये आपल्याला पहिलं जे महत्वाचं काम आहे ते काय करायचं आहे की आपल्या कपाशीला एक कोळपणी आपल्याला देऊन घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला कोळपणी अत्यंत गरजेचं आहे. तर कोळपणी गरजेचं काय तर बघा, आता आपलं जे कपाशीचं जे पीक आहे त्या कपाशीच्या फळ फांद्या असा एकमेकांमध्ये आपल्या या ठिकाणी जाताना दिसत आहे. तर आपण जर उशीर केला तर काय होईल की आपल्या कपाशीवरती जे फळ फांदे लागलेले, ज्या डंगाच्या फांद्या लागलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपण ज्यावेळेस कोळपणी करू तर अशा स्थितीमध्ये आपल्या कपाशीचं जे नुकसान आहे ते नुकसान कसं होणार बघा. आपण ज्यावेळेस कोळपणी करू तर त्या कोळपणीने आपल्या कपाशीच्या जे फळ फांद्या असतात त्या बऱ्याचशा या ठिकाणी तुटून जाणार आहे. आपण ज्या वेळेस कोळपणी करतो तर आपल्याला जे फळ फांद्या आहेत त्या फळ फांद्याचं खेटून आपलं जे कोळपणी असते ते कोळपणी या ठिकाणी चालते. तर त्याच्याने आपल्या कपाशीचं जबरदस्त नुकसान या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण या ठिकाणी कोळपणी जर नाही केली तर आपल्या कपाशीमध्ये जे तण असतं ते तण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, आता एवढ्या कपाशीमध्ये आपल्याला जर तण होऊ द्यायचं जर नसेल तर आपल्याला एक पहिली जे महत्वाचे जे काम आहे ते आपल्याला या ठिकाणी कोळपणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता माझा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये मी नेमकीच एक फवारणी केलेली आहे आणि नेमकीच एक कोळपणी या ठिकाणी करून गेलेली आहे. दोन दिवस पहिले मी या ठिकाणी कोळपणी केली होती आणि 3 दिवस पहिले इथे मी फवारणी केलेली होती. तर मित्रांनो, हे आपलं पहिलं जे काम होतं ते पहिलं महत्वाचं काम आपण या ठिकाणी बघितलं. आपल्याला सर्वात पहिले कोळपणी या ठिकाणी करून घ्यायची.
म्हणजे काय कळून घ्यायची की आता जवळपास आता बरेच दिवस झाले या ठिकाणी पाऊस नाहीये. आता जर पाऊस जर लागून बसला तर आपल्या कपाशीच्या फळ्या फांद्या त्या अजून मोठ्या होऊन जातील आणि एकमेकांमध्ये भिडून जातील. तर आपल्याला या ठिकाणी कोळपणीचा चान्स मिळणार नाही. आपल्याला या ठिकाणी पहिलं कोळपणी करून घ्यायची. हे झालं आपलं पहिलं काम. आता आपलं दुसरं जे काम आहे शेतकरी मित्रांनो, तर या 70 ते 80 दिवसामध्ये आपल्या कपाशीवरती जे बोंड असतात, आता बोंड आपला या ठिकाणी पक्क्या व्हायच्या रंगामध्ये असतात. फुलं फळं फांदी या ठिकाणी जबरदस्त आलेलं आहे. तर अशा वेळेस आपल्याला जे अळीचं प्रमाण जे असतं ते अळीचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी दिसू लागतं. तर एक फवारणी आपल्याला अळीसाठी या ठिकाणी करून घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, आता अळीसाठी आपण एकदम जबरदस्त या ठिकाणी भारी भारी औषधे मारतो. तर आपल्याला या ठिकाणी फवारणीसाठी आपल्याला पहिलं औषध म्हणजे या ठिकाणी प्रोफेस सुपर या ठिकाणी घ्यायचे. शेतकरी मित्रांनो, प्रोफेस सुपर तुम्ही या ठिकाणी घ्या आणि प्रोफेस सुपर सोबत तुम्ही या ठिकाणी टायचे नावाचं औषध या ठिकाणी घ्यायचंय. आता जे मी माझ्या प्लॉटमध्ये जे मी केलंय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. मी माझ्या प्लॉटमध्ये प्रोफेस सुपर आणि टायचे नावाचं औषध या ठिकाणी फवारलं आणि औषधाची तुम्ही या ठिकाणी जे प्रमाणे आता ताईची तुम्हाला 30 ml या ठिकाणी एका पंपासाठी घ्यायचंय आणि प्रोफेस सुपर तुम्हाला एका पंपासाठी या ठिकाणी 30 ml घ्यायचंय. तर शेतकरी मित्रांनो, असे आपले 2 कामं आपण या ठिकाणी करून घ्यायचे. आता 2 कामं झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक खताचा डोस देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बघा मित्रांनो, आता कपाशीमध्ये आपल्या कपाशीला फळं फांदी लागायला नेमकी सुरुवात झालेली आहे. आता कुठं जवळपास 2-2, 4-4 फळं या ठिकाणी आलेले आहे. तर ते फळं आता सध्या जर बघितलं तर एकदम कवळे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कुठं आपल्या या ठिकाणी फळं होताना सुरुवात झालेली दिसते. तर अशा स्थितीमध्ये आपले फळं एकदम कडक आणि एकदम जाड कसे होतील त्याच्यासाठी आपल्याला एक खताचा डोस देणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, मी अजून खताचा डोस दिलेला नाही. आता मी 2-4 दिवसामध्ये या कपाशीमध्ये खताचा डोस देणार आहे. तर आपल्याला हे जे 3 महत्वाचे जे कामं असतात ते 3 महत्वाची कामं या ठिकाणी करून घ्यायची. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईबचं बटन खाली दिलेलं आहे, त्या बटनावरती तुम्ही बोट ठेवून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.